मुंबई गोवा महामार्गाचे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे सक्त आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदारास दिले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ते लांजापर्यंतचा महामार्गावरील प्रवास अद्याप खडतरच आहे। या दरम्यानची उड्डाणपुले, घाटमार्ग, नदीवरील पुलांच्या बाजूचे रस्ते अर्धवट स्थितीत आहेत। संगमेश्वर ते लांजा दरम्यान मुंबई गोवा महामार्गाची जी दुरवस्था झाली आहे ती पाहून या मार्गाने परत प्रवास करण्याची कोणाचीच इच्छा होणार नाही। तरी पण या मार्गावरून प्रवास करण्याखेरीज अनेकाजवळ पर्याय राहिलेलाच नाही। काही जण सोनवी, ओणी, साखरपा, उक्षी मार्गे प्रवास करून त्रास कमी करण्याचा पर्याय अवलंबतात, पण अपुऱ्या माहितीअभावी इतरांना संगमेश्वर ते लांजा मार्गानेच चिपळूण किंवा राजापूर गाठावे लागते। संगमेश्वर ते लांजापर्यंतच्या महामार्गावर चालकांना वाहने खूप जपून चालवावी लागतात। चिखलमय भाग, खड्डे यामुळे वाहन चालकांची अक्षरशः दमछाक होते। पावसात चिखलाचे तर उन्हाळ्यात धुळीचे संकट कायमचे अशी परिस्थिती आहे। निवारा शेड अभावी प्रवासी वर्गाचेही हाल होत आहेत। आता मार्च 2026 पूर्वी या साऱ्या त्रासातून जनतेची सुटका होणार का? मार्च 2026 पूर्वी काम मार्गी लागणार का? हाच प्रश्न उपस्थित होत आहे।